नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आज आपण पारंपरिक रेसिपी बघतोय। तर पारंपरिक रेसिपीमध्ये गुळाची लापशी आपण बनवत आहे। गुळाची लापशी फक्त महाराष्ट्रात नाही तर बाहेर सुद्धा भरपूर ठिकाणी बनवली जाते। राजस्थान, पंजाब आणि इतरही ठिकाणी तीर्थक्षेत्र असतील तर भंडाऱ्यासाठी ही बनवली जाते। त्याचबरोबर आपल्याकडे काही जर घरगुती कार्यक्रम असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही ही गोडाचा पदार्थ बनवू शकता। थंडीमध्ये गुळाची लापशी खायला खूप मस्त लागते। आणि आज आपण जी लापशी बनवणार आहे ती एकदम पारंपरिक पद्धतीनेच बनवणार आहे। तर या ठिकाणी मी लापशीचा भरडा घेतलेला आहे। हा 250 ग्रॅम भरडा आहे। एक मोठी वाटी भरलेली आहे बघा पूर्ण। तर हा थोडा जाडसर भरडा आहे। 2-3 प्रकारचा भरडा मिळतो, एकदम छोट्या साईजचा पण असतो, मीडियम साईजचा आणि थोडा जाडसर भेटतो। तर हा जाडसर भरडा आहे। याआधी मी लापशीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती, ती थोडीशी मीडियम साईजच्या भरड्याची होती। तर आज आपण ह्या भरड्यापासून लापशी बनवणार आहे। तर 250 ग्रॅम असं ह्याचं प्रमाण घेतलेलं आहे। आपण सुरुवातीला हा भरडा भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे। तर 1 किलो लापशीचा जर भरडा असेल तर त्यासाठी 250 ते 300 ग्रॅम तूप वापरलं जातं आणि त्या अंदाजानेच मी 250 ग्रॅम भरड्यासाठी साधारणतः 70 ते 80 ग्रॅम तूप वापरणार आहे। तुपामध्ये हा भरडा छान भाजून घ्यायचा आहे। भाजताना एकसारखा भाजायचा आहे, सतत एकसारखं हलवायचे, अजिबात करपू वगैरे द्यायचं नाही, म्हणजे मग लापशीला रंग छान येतो। आणि भाजताना गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवरती भाजायची नाही, म्हणजे छान हे खरपूस भाजलं जातं। लापशीचा भरडा भाजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती लापशीसाठी पाणी गरम करायला ठेवायचे। तर इथे आपण भरडा वाटीने मोजून घेतला होता, ज्या वाटीने आपण भरडा मोजून घेतलाय त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। तर 3 वाट्या मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे। लापशीच्या 3 पट आपल्याला पाणी लागणार आहे। जाडसर भरडा असल्यामुळे एक्स्ट्रा पाणी लागतं, जर मीडियम किंवा लहान साईजचा भरडा असेल तर पाण्याचं प्रमाण कमी लागतं। तर इथे 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। पाणी मी गॅसवरती गरम करायला ठेवले आणि त्याचबरोबर इकडे आपला भरडा पण भाजायचा चालू आहे। हलकासा ह्याचा रंग बदललाय बघा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळजवळ मी 10 मिनिटं ही लापशी भाजून घेतलेली आहे। 10 ते 12 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता ह्यात साधारणतः 1-2-3 चमचे शेंगदाणे किंवा 1 मूठभर शेंगदाणे घालायचे आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत। हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं 1 मिनिटभर। तर भरडा छान एकसारखा भाजला गेलाय बघा। आता ह्यात आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं। 3 वाट्या सगळं पाणी मी ह्यात घालणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। अगोदर आपण फक्त पाण्यामध्येच हा भरडा शिजवून घेणार आहे आणि नंतर गूळ घालणार आहे। जाडसर भरडा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्ती लागतं, जर आपल्याला गरज वाटली तर आपण वरून सुद्धा एक्स्ट्रा पाणी वापरू शकतो। ह्यात 1 चमचाभर तूप घालायचे। तूप घातल्यामुळे लापशी अजिबात चिकट होत नाही, मस्त दाणेदार होते। आता यावर झाकण ठेवायचंय आणि गॅस सुरुवातीला एक थोडा वेळ मीडियम ठेवायचंय, 4-5 मिनिटं, आणि त्यानंतर पूर्णपणे गॅस लो करून एक 10 ते 12 मिनिटं आपल्याला हा भरडा शिजवून घ्यायचा आहे। तर जवळजवळ 12 मिनिटं झालेली आहेत। सुरुवातीला एक 4 ते 5 मिनिटं मी मीडियम गॅस ठेवला होता आणि त्यानंतर पूर्ण लो गॅस केला होता। ह्यातलं पाणी बघा सगळं आटलेलं आहे जवळजवळ, फक्त ह्यात ओलसरपणा राहिलेला आहे। एकदा हे मिक्स करून घ्यायचे, त्यानंतर ह्यात आपल्याला घालायची आहे बडीशेप। कच्चीच बडीशेप वापरलेली आहे, भाजून वगैरे नाही घालायची। 1 चमचाभर बडीशेप घातली आहे आणि त्याचबरोबर सुंठ पावडर घातलेली आहे। सुंठ आणि वेलचीची मिक्स पावडर आहे, 1 छोटा चमचा घालायची आहे, फ्लेवर छान येतो। ह्यात थोडंसं जायफळ पावडर सुद्धा तुम्ही घाला, चव खूप छान येते लापशीला। मिक्स करून घ्यायचे आणि ह्यात आपल्याला आता गूळ घालायचा आहे। जेवढा आपण भरडा घेतो तेवढाच गूळ लागणार आहे। 250 ग्रॅम भरडा होता त्यासाठी 250 ग्रॅम गूळ वापरलेला आहे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर गूळ अजून तुम्ही वाढवू शकता आणि गोड जर कमी खात असाल तर थोडंसं गूळ कमी करा। ही व्यवस्थित गोडाचं प्रमाण झालेलं आहे। मिक्स करून घ्यायचे, त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, कारण गूळ घातल्यामुळे करपण्याची शक्यता असते। तर थोडंसं पाणी घालून एक 4 ते 5 मिनिटं वाफ द्यायची, त्यानंतर एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे। गूळ विरघळतो आणि ह्याचं पाणी सुटतं।
हे पूर्णपणे पुन्हा आटून होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मग लापशी छान शिजली जाते आणि गुळामुळे ह्याला रंग पण मस्त येतो। झाकण ठेवून लो गॅसवरती पूर्णपणे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गूळ घातल्यानंतर गॅस अजिबात मोठा करायचा नाही, पूर्णपणे लो गॅसवरती। तर या ठिकाणी जवळजवळ 7-8 मिनिटं आणखीन मी ही लापशी शिजवून घेतली। ह्यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि लापशी अगदी मऊसूत अशी शिजली आहे बघा, मस्त दाणेदार झाली आणि छान फुगलेली आहे, मऊसूत एकदम शिजलेली आहे। तर ही लापशी रंग पण खूप छान आलेला आहे आणि व्यवस्थित तयार झालेली आहे। गरम लापशी खायला तर छान लागतेच, पण ही लापशी थंड झाल्यानंतर थोडीशी मुरल्यानंतर 1 तासाभराने किंवा 1-1.5 तासाने खायला खूप मस्त लागते। आणि याशिवाय ही शिळी लापशी म्हणजे एक 7-8 तास मुरलेली जरी असेल तरी देखील खायला खूप मस्त लागते। तर या पद्धतीने तुम्ही लापशी बनवा। आपण आज एकदम साधी सिंपल पारंपरिक पद्धतीने लापशी बनवलेली आहे। यावर तुम्ही हवं तर शिजताना किंवा वरून ड्रायफ्रुट्स घाला आवडीप्रमाणे। तर या ठिकाणी आपली लापशी पूर्णपणे बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या पारंपरिक रेसिपीज बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।